नमस्कार मंडळी, कसे आहात? हा रिझल्ट जो तुम्ही इथे पाहत आहात, हे जर तुम्हाला अचीव करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला खूप खूप इन्फॉर्मेशन देणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया ही रोपं लावायला. तर याच्यात मी काय केलं, घरात पॉटिंग मिक्स होती, त्याच्यामध्ये ह्या मी वॉलमार्टमधून सीड्स आणल्या आणि एक एक मी पेरायला सुरुवात केली. तर अशा प्रकारे ह्या बॉक्समध्ये किंवा तुम्ही होम डेपो किंवा वॉलमार्टमध्ये किंवा इतर तुमच्या साध्या इवन ग्लासेस जे असतात थर्मोकॉलचे, त्याच्यातसुद्धा तुम्ही हे बीज असे लावू शकता. आधी सीडलिंग्स तयार करू शकता. तर ही तयार करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे. मी ॲक्च्युली हे फर्स्ट टाईम केलं आहे, पण त्याचा रिझल्ट खूपच चांगला होता. तर मी ही सुरुवात केली एप्रिल महिन्यामध्ये ह्या सीडलिंग्स टाकायला. तर तुम्ही पाहू शकता की मी एक एक करून याच्यामध्ये एक दोन अशा सीडलिंग्स टाकत आहे आणि व्यवस्थित मी असं ठेवलं आहे, कारण मला लक्षात राहिलं पाहिजे ना की मी कशात काय ठेवलं होतं आणि कुठल्या प्रकारची झाडं येणार आहे, कशी दिसणार आहेत. तर अशी ही तयार केलेली ही झाडं आहे आणि मी ना घरात आणून ठेवलं, कारण इथे शिकागोमध्ये खूप थंडी असते बाहेर. तर त्यामुळे मी घरात आणून ठेवले आणि एप्रिलच्या महिन्यामध्ये हे रोपण केलेलं आहे. तर मी काय करणार आहे, ह्याचे मी नोट्स तयार करून ठेवणार की कुठल्या दिवशी मी ह्याला त्या सीड्स लावलेले आहेत आणि किती दिवस लागले हे सगळं पूर्णपणे व्यवस्थित फुलं किंवा झाडं यायला. तर मी इथे असं ठेवलेलं आहे आणि काही दिवसानंतर मी पाहिलं तर पहा किती सुंदर ह्या सीडलिंग्स तयार झाल्या आणि 15-20 दिवसानंतर ही कंडिशन आहे. आता ही झाडं किंवा सीडलिंग्स जे आहेत ते आलेले आहेत. तर मी अशी नोट करून ठेवलेली आहे इथे आणि जसं पुढे पुढे जाल तसं मी नोट करत राहिले. त्याच्यामुळे मलाही कळलं की किती दिवस ॲक्च्युली लागतात. सो हे असं तुम्ही करू शकता. हे झेंडूचं, वांग्याचं आणि मिरच्यांची रोपं आलेली आहेत आणि मी आता विचार करते की याला मी बाहेर लावणार. तर काय झालं, माझे जे नेबर्स आहेत त्यांनीसुद्धा ही अशी बाग लावलेली आहे, झाडं लावलेली, रोपं लावलेली त्यांनी आम्हाला दाखवली आणि काही थोड्याफार तयार झालेल्या ज्या सीडलिंग्स होत्या त्यासुद्धा त्यांनी आम्हाला ॲज अ गिफ्ट म्हणून दिल्या आणि त्याही मी घेऊन आले. आणि त्यांच्याकडे मोठी जागा असल्यामुळे त्यांनी जमिनीत ही रोपं लावलेली आहेत आणि मी एकदम फर्स्ट टाईमच करत होते, त्याच्यामुळे मी कुंड्यांमध्ये लावली आणि त्यांनी मला ही अशी छोटी छोटी सीडलिंग्स आलेली रोपं दिली आणि ही घरात तयार झालेली आता आपण बाहेर मोठ्या कुंडीत लावणार आहे. तुमच्याकडे जर जमीन असेल, बेडिंग असेल तर तुम्ही त्यातही ही रोपं लावू शकता. तर मी हे तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे ही जरा मोठी कुंडी होती, त्याच्यामुळे मी हे वांग्याचं छोटंसं रोप त्यात लावलेलं आहे. त्यानंतर ह्या बिया ज्या माझ्या नेबर्सने, शेजाऱ्यांनी दिल्या होत्या, त्याची रोपं बघा किती सुंदर आलेली आहेत. तर ती ह्याच्यामध्ये लावलेली आहेत. त्यानंतर अशाच प्रकारे प्रत्येक जे सीडलिंग्स तयार झालेले आहेत त्याला छान व्यवस्थित कुंड्यांमध्ये लावून पाणी घालत राहिले. सो अशा प्रकारे मी सगळ्या जी रोपं होती आलेली छोटी छोटी, ती आता बघा पूर्णपणे व्यवस्थित बहरलेली आहे आणि ह्या प्रोसेसला एकदा कुंडीत लावल्यानंतर अक्षरशः 20 ते 25 दिवस अजून लागले ह्या मिरच्या फुटायला, फुलं यायला. आणि ही सुंदर तुम्ही पाहू शकता की वांग्याचं सुद्धा इथे छान आलेलं आहे, फुलं आलेली आहेत. हे बघा, मी ना कांद्याची पात सुद्धा लावलेली होती. तर जी कांद्याची पात बाहेरून विकत आणली त्यालाच मी त्याच्या मुळांना प्रिझर्व केलं आणि कुंड्यात लावलं. तर सुंदर कांद्याची पातसुद्धा आली आणि हे तुम्ही पाहू शकता की किती सुंदर मिरच्या आलेल्या आहेत. वेगवेगळ्या अशा हिरव्या मस्त टपोऱ्या मिरच्या आलेल्या आहेत आणि ह्यात वांगंसुद्धा तुम्ही पाहू शकता की काय मस्त वांगं आहे दिसतं आहे आणि हे छोटेसं वांगं आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घरातही कुंड्यांमध्ये सुद्धा ह्या भाज्या अशा लावू शकता. हे मला कळालेलं आहे आणि त्याच्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि